विजय शिवतारेंची वर्षावरील बैठकीत अजित पवार यांच्याशी दिलजमाई झाल्याची माहिती। वर्षावरील बैठकीनंतर विजय शिवतारे आज भूमिका जाहीर करणार। ठाण्यात उमेदवार मिळत नसेल तर मला बिनविरोध निवडून द्या। शिवसेना उमेदवारांच्या यादीवरून राजन विचारेंचा शिंदेंना चिमटा। शिवसेनेची 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। पहिल्या यादीत 8 पैकी 7 खासदारांना उमेदवारी। पहिल्या यादीत अनेक दिग्गजांची नावे नसल्याने नेत्यांची धाकधूक वाढली। दक्षिण मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिक आणि यवतमाळ वाशिमच्या उमेदवारांमध्ये उत्सुकता। बच्चू कडू यांची अमरावतीत आज पत्रकार परिषद। नवनीत राणांच्या विरोधात बच्चू कडूंच्या नव्या खेळीकडे लक्ष। लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का। रामटेकच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द। पर्यायी उमेदवार असल्याचं काँग्रेसचं वक्तव्य। मवियाच्या जागा वाटपाचा तिढा कायम। 31 मार्चला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक। माड्याचा तिढा सोडवण्याकरता गिरीश महाजन मैदानात। महाजन घेणार मोहिते पाटील कुटुंबियांची भेट। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला शिवडीत मोठा धक्का। संजय चौधरी यांचा शिवसेनेत प्रवेश। आणि पीव्ही सिंधूची माद्रिद स्पेन मास्टर बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक। चायनीज तैपेईच्या हुंकांग्यू हसूनवर 21-14 आणि 21-12 केली मात। आणि शेकाप नेत्या माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचं निधन। वयाच्या 76व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। नवनीत राणा आज भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि अमित शहांची घेणार भेट। उमेदवारी जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठी। भाजपकडून महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक प्रभारींची घोषणा। खासदार डॉक्टर दिनेश शर्मा यांच्याकडे प्रभारी पदाची जबाबदारी, तर निर्मल कुमार सुराणा आणि जयभान सिंग पवैया यांच्याकडे सहप्रभारी पदाची सूत्र। ओबीसी बहुजन पार्टीची आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक। प्रकाश अण्णा शेंडगेंच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन। बैठकीत निवडणुकीची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। गोखले पूल जोडणीकरता आता आयआयटीचा सल्ला। रविवारी आयआयटीचं पथक पुलांची करणार पाहणी। मेट्रोच्या कंत्राटदारांकडे 375 कोटींचा मालमत्ता कर थकीत। मुंबई महापालिकेची 40 कंत्राटदारांना नोटीस। वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीचं वन नेशन वन सीईटी धोरण पीएचडी साठी देखील होणार लागू। मात्र यूजीसीच्या निर्णयामुळे स्थानिक पातळीवरील संशोधन थंडावण्याची भीती। प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे राजधानी एक्सप्रेसला अतिरिक्त डबा, तर मुंबई नागपूर दुरांतो एक्सप्रेसला देखील एक अतिरिक्त तृतीय श्रेणी डबा जोडण्यात येणार। मनरेगाच्या मजुरीत 4 ते 10% वाढ। महाराष्ट्रात प्रतिदिन मिळते 297 रुपये मजुरी। कोस्टर रोडवर 12 दिवसात धावली 2 लाख वाहनं। सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत या मार्गावरून जाणाऱ्यांची संख्या सर्वात अधिक। सोन्याच्या किमतीत मोठी वाढ। तोळ्याचा एक तोळ्याचा भाव 66,350 वर, तर चालू महिन्यात 16 दिवसात 1 तोळ्यामागे 1400 रुपये सोन्याच्या दरात वाढ। राखी सावंतला अटकपूर्व जामीन देण्यास नकार। आक्षेपार्ह चित्रफिती समाज माध्यमांवरून प्रसारित केल्याप्रकरणी अटकपूर्व जामीन देण्यास उच्च न्यायालयाचा नकार। गँगस्टर मुख्तार अन्सारीच्या मृत्यूची होणार चौकशी। 3 सदस्यीय टर्म दंडाधिकारी करणार चौकशी। लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा।